आखाती देशातल्या युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा जाणवतोय। त्यामुळे उपराजधानी नागपुरातील हॉटेल व्यावसायिक केटरर्स हातगाडीवाले कोळसा शेगडीकडे वळलेले आहेत। त्यामुळे कोळसा शेगडीची मागणी प्रचंड वाढली आहे। आधी जिथे दुकानदार महिन्याला 1-2 शेगड्यांची विक्री करायचे, आता दिवसाला 10 ते 12 शेगड्यांची विक्री होतीये। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नागपूरच्या कडक उन्हामध्ये ज्या कोळसा शेगडीला कोणी विचारत नव्हतं, त्या कोळसा शेगडीची या आखाती युद्धामुळे एकाएक मागणी वाढलेली आपण बघू शकतो। आम्ही नागपूरच्या इतवारी मार्केटमध्ये आहे, जिथे कोळसा शेगडीची होलसेल विक्रेते आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इथे शेगड्या आहे। हॉटेलमध्ये लागणारी, रेस्टॉरंटमध्ये लागणारी शेगडी असेल, घरी लागणारी शेगडी असेल, कोळशाची शेगडी असेल, भुशाची शेगडी असेल, वेगवेगळ्या प्रकारची आहे। सध्या काय परिस्थिती आहे? मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। बिल्कुल बिल्कुल आता मिस्त्री लोक बनवून नाही आणत, हे काम बिल्कुल बंद झालं होतं। आता त्यांना पुन्हा सुरू करायला लागलं आहे। याच्यात कोळशाची शेगडी आहे, दुसरी भुसाची शेगडी आहे, हॉटेलसाठी आहे मोठी, लहान आहे घरगुतीसाठी। अब ये डिमांड बहुत ज़्यादा बढ़ गई है। कितनी ज़्यादा डिमांड बढ़ी है? ये कम से कम 80% बढ़ गई है ये। माल बना के दे नहीं रहा है। कारीगर बना के देने, उसके कारीगर अभी है ही नहीं इतने। चूल्हा आहे, भुसेची आहे आणि हॉटेलमध्ये पनीर टिक्का करते आहे। पनीर टिक्का, रोटीसाठी रोटी, चपाती भट्टी आहे, सर्व प्रकारची भट्टी आहे। का माल येऊ नाही राहिला, काही कारीगर नाही आहे, कारीगर बनवून नाही राहिले, म्हणून हे लगेच माग वाढली आहे। अशा प्रकारे वेगवेगळ्या शेगड्या इथे पाहायला मिळत आहे। विशेष करून कमर्शियल LPG गॅसचा तुटवडा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे हॉटेल व्यावसायिक असेल ते या शेगड्यांकडे वळलेले आहे। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे की याचा पुरवठा करणं देखील विक्रेत्यांसाठी अवघड झालं आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। शरद पवारांकडून महाविकास आघाडीच्या आमदार आणि खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी महाविकास आघाडीच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे